बातमी आहे वैभव नाईक यांच्या वक्तव्यासंदर्भात। बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती आहे असं वक्तव्य वैभव नाईक यांनी केलंय। सिद्धिविनायक बिडवलकर अपहरण हत्या प्रकरणावरून वैभव नाईक यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे। बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती निर्माण झाली असून कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला। सिद्धिविनायक बिडवलकर अपहरण आणि हत्या प्रकरणावरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक पाहायला मिळतात। या संदर्भात त्यांनी तीव्र आंदोलनाचाही इशारा दिलेला आहे। बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती निर्माण आणि कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडलेला आहे। आणि ह्याचा खरं तर सिद्धेश शिरसाट आहे, त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदे गटाशी आहेत, त्याचे बॅनर कालपर्यंत होते आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहेत। आणि त्यामुळे ह्यांचा खरा आका कोण, या सिद्धेश शिरसाटचा आका कोण हा प्रश्न आता सिंधुदुर्गवासियांना आहे। आणि या संदर्भात शिवसेना सुद्धा लवकरच तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि या परिस्थितीचा आका कोण हा पोलिसांनी शोधला पाहिजे। वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुख पेक्षाही भयंकर आहे। तुम्ही ते पहा, आम्ही त्याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत माननीय उद्धव साहेबांशी आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करावा लागेल। वैभव नाईक हे तिथे 10 वर्ष आमदार होते आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे, खुनाखुनी आहे, त्या खुनाखुनीशी आणि हिंसाचाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देत आहे। आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये 27 खून झालेले आहेत, त्याच्यामध्ये 9 खुनी आमच्या शिवसैनिकांचे आहेत, अत्यंत निर्घृणपणे मारलेले आहेत। आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे आणि ह्यांचा आका कोण आहे याच्याविषयी वैभव नाईकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।